श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात। शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती। धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025च्या पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवलं आहे। पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे। या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत। पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत। तसंच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे। जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला। जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं। भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला। ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर भूम इथं पार पडलं। या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला। धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्त्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। नगरविकास विभागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबूतीकरण, काँक्रिटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत। कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे। तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 मध्ये एकूण 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं। राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं। प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।